नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन वंदना जाधवांना आवाज देतो. वंदनाताई मध्ये या. त्या मध्ये आल्यानंतर प्रियाकडे जातात आणि सटक्याने गालावर ठेवून देतात. कोण आहे ही बाई? कोणी बाहेरून येतं आणि माझ्या कानाखाली देऊन जातं. तेव्हा वंदना जाधव सांगतात, मी सोहम जाधवची आई. ओळखलंस? तेव्हा प्रिया आणि सोहम लहान असताना जे घडलं ते सगळी हकीकत त्या सांगतात. प्रिया सांगते, ही बाई पुरावा नसताना काही खोटं बोलते. तेव्हा सायली सांगते, पुरावा आहे प्रिया. डाव्या खांद्यावर भाजलेल्याची निशाण. अश्विनी म्हणतो, पण तू म्हणाली होतीस की आश्रमामध्ये असल्यानंतर तुला चटका बसला होता, त्याची निशाणी ती. सायली सांगते, नाही भाऊजी. आणि वंदना जाधव यांनी सांगितल्यानंतर मी खात्री करण्यासाठी एक प्लॅन ठरवला. आईंना त्यांची साडी द्यायला लावली आणि त्यावर गोल्डन कलरचं स्लीवलेस ब्लाऊज तिला घालायला लावलं. आणि खरंच तिच्या खांद्यावर खून आहे की नाही हे बघण्यासाठी तिची साडी नीट करण्याच्या बहाण्याने मी रूममध्ये गेली. तेव्हा माझी खात्री पटली की ही बबली लोखंडेच आहे. तर वंदना जाधव परत एक फटका तिच्या गालावर ठेवून देतात. आता आठवलं सगळं? त्यानंतर वंदना जाधव तिथून निघून जातात. तर प्रिया सांगते, या सदा आणि मैनाला कर्ज देण्यापलीकडे माझा कुठलाही संबंध नाही. मी प्रतिमा किल्लेदार आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे. त्या दोघांचं रक्त माझ्या शरीरात वाहतंय आणि मी ते अभिमानाने मिरवते सुद्धा. आणि मला नाही माहिती ही बबली लोखंडे कोण येते. हे सदा मैना खोटं बोलताय आणि त्यांच्यावर तू विश्वास ठेवते. आणि माझं ब्लड ग्रुप वेगळं आहे, बाबांना आठवत नसेल, पण मी त्यांचीच मुलगी आहे. तर अर्जुन सांगतो, तुझा DNA रिपोर्ट सगळं सांगेल, तू नक्की कोणाची मुलगी आहेस. आणि तो रिपोर्ट आत्ताच काही वेळेपूर्वी आमच्या हातात आला आहे. तर रविराज काका म्हणतात, 3 वर्षापूर्वीच आपण DNA टेस्ट केली होती आणि रिपोर्टही आपल्या समोर आले होते. अर्जुन सांगतो, तुला आठवतं सिनियर, जेव्हा प्रतिमा आत्याची खोटी डेड बॉडी आपल्याला मिळाली होती, त्याबरोबर सुद्धा प्रियाचे DNA रिपोर्ट मॅच झाले होते. सॅम्पल बदलणं, रिपोर्ट बदलणं हे प्रियापेक्षा जास्त कोणाला जमू शकतं. आणि आत्ता जे आमच्या हातात रिपोर्ट आहे ते खरे आहेत. तेव्हा सायली सांगते, आम्हाला प्रतिमा आत्या, मैना आणि प्रिया तिघींचे पण DNA सॅम्पल पाहिजे होते. त्यासाठी तिघींचे पण केस मिळवण्याचा निर्णय घेतला आम्ही. अर्जुन सांगतो, माझ्या बायकोनी अगदी हुशारकीने प्रियाचा केस मिळवला. सायली म्हणते, तुम्हाला आठवतं आहे जेव्हा तिजोरीच्या चाव्या मी प्रियाला द्यायला लावल्या होत्या आणि आमच्या दोघींमध्ये झटापट झाली होती, त्यावेळेला मी केस मिळवण्यासाठी ती झटापट केली होती. तेव्हा कल्पना काकूही म्हणतात, त्या कारणासाठी ती झटापट होती का? आम्ही तर सगळे किती घाबरलो होतो. आणि प्रतिमा आत्या विचारतात, माझा केस तू कसा मिळवला? तर सायली सांगते, जेव्हा मी घरी आली होती आणि तुमच्या केसांची हेड मसाज करून त्यावेळेला तुमचा एक केस माझ्या हातात आला होता आणि तो सॅम्पल म्हणून मी वापरला. तर मैना म्हणते, मला या बबलीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा होता, म्हणून माझा केस तर मी माझ्या हाताने काढून दिला. आणि सगळे केस मिळाल्यानंतर आम्ही यावेळेला पूर्ण काळजी घेतली की प्रिया कुठल्याही प्रकारचे सॅम्पल बदलू शकणार नाही किंवा रिपोर्ट पण नाही. पण तरी देखील ती शांत बसली नाही. तिने पूर्ण आजीने दिलेला तिचा नेकलेस लॅबमधल्या माणसाला देऊन रिपोर्ट बदलण्यासाठी सांगितलं आणि तोच नेकलेस मी घरी आणला होता. तेव्हा कल्पना काकूही म्हणतात, अरे हो, तू माझ्याकडेच दिला होता तो नेकलेस. तर पूर्ण आजी चिडतात, अगं माझ्या सासूबाईंनी दिला होता आणि तो त्यांचा आशीर्वाद होता आणि तोच आशीर्वाद मी माझ्याकडून तुला दिला सून म्हणून, तर तू त्याची ही किंमत केली. कल्पना काकूही म्हणतात, अहो पूर्णाई, हिच्याकडनं अपेक्षा करताय, हिला नात्यांची किंमत नाही, तेव्हा त्या निर्जीव वस्तूंची कुठून असणार आहे. तर अर्जुन सांगतो, त्यानंतर तिला वाटलं की रिपोर्ट आल्यानंतर तिचा सगळा गेम संपेल, तर तिने आम्हा दोघांनाच मारण्याचा प्लॅन केला. मागे जो ॲक्सिडेंट आमचा झाला होता तो दुसरा तिसरा कोणी नाही तर तो प्रियाने घडून आणला होता आणि आम्हाला ॲडव्होकेट पटवर्धन यांनी आधीच सावध केलं होतं, त्यामुळे आमचा जीव वाचला. तर प्रिया कांगावा करते, अर्जुन सायली तुम्ही खोटं बोलता ते असं मी काहीही केलेलं नाही आहे. काही पुरावा नसताना तुम्ही काही पण आरोप माझ्यावर करू शकत नाही. तेव्हा अर्जुन सांगतो, तर यावेळेला पुरावा नाही तर साक्षीदार आहे तुझ्या विरोधातले. महिपत शिकरे आणि नागराज किल्लेदार यांना तो समोर बोलवतो. तर महिपत शिकरे आणि नागराज किल्लेदार दोघं पण सगळ्यांसमोर प्रियाच्या विरोधात बोलतात. तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, अर्जुन सुमेदार, मला कधी तुला मारायचंच नव्हतं, म्हणून या पापात माझा कुठलाही हात नाही आहे. प्रियाच एकदा आली होती रडत आमच्याकडे, म्हणून मी माझ्या माणसांना तिची मदत करायला लावली, बस एवढंच. पण तुम्हा दोघांना मारण्याचा सगळा प्लॅन प्रियाचा होता. नागराज काकाही म्हणतात, मी तर आधीपासूनच म्हणत होतो, ही मुलगी दिसते तशी नाही आहे, खूप आतल्या गाठीची. हिच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणा आहे. आम्हाला सोडण्यासाठी ती वकिलांना जेलमध्ये घेऊन आली
आणि फक्त आम्हाला सोडवण्याचा दिखावा केला. तिला आम्हाला बाहेर काढायचंच नव्हतं. तर सायली सांगते, त्यानंतर प्रियाने तिच्या विरोधात साक्ष देणाऱ्या शांता मावशीलाच मारण्याचा प्लॅन केला. त्यानंतर संतोषला पण मध्ये बोलवतात. तेव्हा संतोषही सर्वांसमोर सांगतो की शांता मावशीला प्रिया मॅडमनेच मारलंय आणि त्या खुनाच्या आरोपात अर्जुन सरांना अडकवलंय. तेव्हा अश्विन पण चिडतो, माझं आयुष्य बर्बाद करून तुझं मन नव्हतं भरलं का? माझ्या भावाला तू खुनाच्या आरोपामध्ये अडकवत होतीस. तर प्रियाने खून केला हे ऐकल्यानंतर घरात तर सर्वांनाच धक्का बसतो. रविराज काकाही म्हणतात, मी माझ्या लाईफमध्ये बरेच आरोपी बघितले, पण तू सर्वांवर मात केलीस. तेव्हा प्रताप काकाही म्हणतात, म्हणजे एवढ्या दिवसापासून आपल्या घरामध्ये एक खुनी मुलगी राहत होती. अरे स्वतःच्या स्वार्थासाठी ही आपलासुद्धा खून करायला मागे पुढे बघितलं नसतं हिने. तर अस्मिता सांगते, अरे पण तुम्ही इतके दिवस का लपवलं सगळं? तेव्हाच सांगायचं ना आम्हाला. तर सायली म्हणते, पण आमच्या हातामध्ये पुरेसे पुरावे नव्हते ना, आणि आम्ही जर तेव्हाच काही बोललो असतो तर प्रियाने पूर्ण गेमच पालटून टाकला असता. यावेळेला आम्ही सगळे पुरावे जमा केले म्हणून तर तिची बोलती बंद झालेली ना. म्हणून सगळे पुरावे जमा करण्यासाठी आम्ही माझ्या मैत्रिणींची मदत घेतली. आई आम्हाला ॲक्सिडेंट नंतर बाहेर जाऊ देत नव्हत्या. त्यावेळेला एक एक करून प्रत्येक मैत्रिणीने माझी मदत केली आणि सगळे पुरावे जमा केले. तर ती तिच्या सगळ्या मैत्रिणींनी कशी मदत केली आहे प्रत्येक वेळेला हे सगळ्यांना सांगून दाखवते. कल्पना काकू म्हणतात, अच्छा मी जाऊ देत नव्हती म्हणून तू यांची मदत घेतली का? सायली नंतर तो DNA रिपोर्ट काढते आणि अर्जुनकडे देते. तेव्हा रविराज काका विचारतात, काय आहे त्या रिपोर्टमध्ये? मी ऐकण्यासाठी खंबीर आहे. अर्जुन, काय लिहिले रिपोर्टमध्ये सांग मला. तर अर्जुन म्हणतो, रिपोर्टमध्ये तर हा भाग इथे संपतो, पुढील भागात बघायला मिळतं की. तर नागराज काका सर्वांना सांगतात की प्रियाला तन्वी किल्लेदार म्हणून घरात कसं आणलं ते आता आपल्याला ते उद्याच्या भागात बघायला मिळेल. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया, ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्लीज प्रेक्षकांनो. आणि सर्वात महत्त्वाचे, तुमची काळजी घ्या. धन्यवाद.